पण एसटीचा प्रवास करत असताना तुम्ही आम्ही कुठल्या सीटवर तुमची माझी बसण्याची धडपड सुरू असते हो, हे धड पडेपर्यंत सांगा ना. खिडकीकडेला जाऊ द्या हो, पण त्यातल्या त्यात कुठं बसलं पाहिजे? अहो बाकड्यावरच बसायचंय का खाली? सांगा सांगा लवकर, वेळ खूप कमी आहे. एसटी मध्ये व्यवस्थित पुढची सीट तुम्हाला आम्हाला मिळावी, बरोबर आहे. बरं मागच्या सीटवर बसायचा कधी आनंद घेतलाय का? नाही घेतलाच असेल, मी तर घेतलाय बुवा, अनेक जणांनी घेतला असेल. मग तो अनुभव आता मी तोंडानं सांगणं गरजेचं नाही. हा गतिरोधक आलं, आता रस्ते झाले चांगले, हायवे. पण आता पहिले रस्ते जे होते असे खडखड खडखड, मागच्या सीटवर बसलं की वरचंही थटायचं आणि हेही आपटायचं, काय बोलायचं कामच नाही, सगळं तुटून जायचं, सगळं हाडाची काढच व्हायची. आता काय करायचं? पाठीमागच्या सीटवर बसल्यानंतर तुम्हाला आम्हाला हा त्रास आहे. त्या पाठीमागच्या सीटपेक्षा जरा पुढच्या सीटवर बसलो तुम्ही आम्ही, तर तुमचा माझा त्रास किंबहुना कमी होतो का वाढतो? वाढतो, कमी होतो. जसं जसं तुम्ही आम्ही पुढच्या सीटवर जायचा प्रयत्न करू तसा तसा तुमचा माझा होणारा शरीराचा हाल कमी होतं. बरं आता मला सांगा, सगळ्यात जास्त कमी त्रास म्हणजे त्रासच होत नाही अशी सीट कुठली? एसटीचा ड्रायव्हर जिथं बसतो ना त्याच्या शेजारी जे बसायला असतं का नाही, त्याच्यावर कोण कोण बसलंय तेवढं सांगा. मी तर तेच करायचे. शाळेला जायचे ना तासगावला, तेव्हा इकडच्या दरवाजानं चढायच्या ऐवजी मी पुढनं चढायचे. कारण काय व्हायचं, पाठीमागं बसली की माझी गाढ झोप लागायची. म्हणजे मधी पाठीमागं एकदम पाठीमागं बसल्यावर नाही लागायची, पण ड्रायव्हर शेजारी बसलं की जरा इतर वेळेपेक्षा जरा जास्त चांगलं दिसायचं, पुढचं नजारा चांगला दिसायचा. गावात एंट्री करताना ह्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय, ह्याच्या शेतात काय पिकतं त्याच्या शेतात काय पिकतं, ह्याच्यावर तर आपली चांगलीच नजर असते आणि ते मात्र चांगलं दिसतं. तिथं अजिबात कशाचाही त्रास होत नाही. बघा, एसटी मध्ये बसताना एसटीच्या ड्रायव्हर शेजारी बसलं की तुम्हाला आम्हाला प्रवासाचा त्रास कमी होतो. जर ड्रायव्हर पासून तुम्ही आम्ही जर लांबच्या सीटवर एकदम पाठीमागच्या सीटवर बसलो तर तुम्हाला आम्हाला प्रवासाचा त्रास खूप जास्त होतो. तसं या जगाला चालवणारा हा ड्रायव्हर आहे. जगाचा बाप म्हणजे माझा परमतत्व, माझा भगवंत परमात्मा म्हणजे या जगाला चालवणारा ड्रायव्हर आहे, तुमच्या माझ्या आयुष्याला चालवणारा ड्रायव्हर आहे. आणि त्या ड्रायव्हर पासून जसं जसं तुम्ही लांब जाल तसा तसा या आयुष्यामध्ये होणाऱ्या चढउतारांचा त्रास तुम्हाला आम्हाला जास्त होणार आहे. पण जसं जसं तुम्ही आम्ही त्या ड्रायव्हरच्या शेजारी जाऊन बसू तसा तसा आयुष्यातील होणाऱ्या चढउतारांचा त्रास अजिबात होणार नाही. मग बसावं कुठं, त्याच्या जवळ जावं का त्याच्यापासून लांब राहावं, हे प्रत्येकाचा प्रश्न आहे. त्याच्या जवळ बसणं म्हणजेच त्याचं कायम चिंतन करणं, कायम त्याच्या चिंतनामध्ये राहायचं. चिंतन करायचं म्हणजे काय, फक्त आणि फक्त अंतःकरणातला भाव त्याच्या जवळ व्यक्त करावा. कामे धंदे सोडायचे नाहीत, फक्त आणि फक्त काम करता करता त्या भगवंत परमात्म्याचं नामस्मरण करावं, त्याच्या जवळ जावं, म्हणजे आयुष्यामध्ये येणाऱ्या चढउतारांचा त्रास कमी होतो. म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध.